शिंदे साहेब या 3 इडियट्सना आवरा, कारण ही लोक दोस्तीमध्ये कुस्ती करायला लागलेत, महायुतीमध्ये बिघाडी करायला लागलेत. त्यामुळे यांना वेळीच आवरा. ह्यांचे जर काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी त्यांच्या नेतृत्वाकडे मांडावे, महायुतीमध्ये जी समन्वय समिती नेमण्यात आल्या त्यांच्याकडे मांडावे. असं सार्वजनिक बोलून कुठंतरी आघाडी म्हणजे महायुतीमध्ये बिघाडी करण्याचं काम हे 3 लोक करतायत. महायुतीत सध्या पालकमंत्री पदावरून सध्या तूतूमय सुरू असल्याचं पाहायला मिळतंय, कारण रायगड आणि नाशिकचा विषय जो आहे तो सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेचा आहे. रायगडमध्ये आता 3 शिवसेनेच्या आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदित्य तटकरे यांच्या विरोधात एक मोहीम उघडल्याचं पाहायला मिळतंय. खास करून त्यांचे वडील सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका देखील त्यांना सुरू केली आहे. याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आहेत. ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं टीका होते, भरत गोगाल यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सुनील तटकरेंना पाडण्यासाठी कशा पद्धतीनं षडयंत्र रचलं, मग ते महेंद्र दळवी आणि स्वतः ते की त्यांना विधानसभेला पाडण्यासाठी महेंद्र दळवींना पाडण्यासाठी त्यांना शेकापच्या जयंत पाटलांशी हातमिळवणी केली आणि माझ्या बाबतीत अशाच पद्धतीचा कट रचला. राज्यामध्ये महायुतीचं सरकार येऊन 4-5 महिन्याचा जवळपास कालावधी झालेला आहे आणि हे कालावधी झाल्याच्या नंतर पालकमंत्र्याच्या नियुक्त्या झाल्या. त्यावेळेस भरत सेठला आणि त्या तिघांना जाणीव झाली की आता आपल्यावरती अन्याय झाला आणि तटकरे साहेबांनी आता आमच्या विरोधात काम केले. तुम्हाला जर निवडणुकीच्या काळात तटकरे फॅमिली तुमच्या विरोधात काम करत होतं तर त्याच वेळी तुम्ही आवाज उठवायला पाहिजे होता. खरं तर ही तुम्ही वेळ जी निवडली आहे ती जाणीवपूर्वक महायुतीमध्ये घटक पक्षाला बदनाम करण्यासाठीची वेळ निवडली आहे. माझी एकनाथरावजी शिंदे साहेबाला विनंती आहे, शिंदे साहेब या 3 इडियट्सना आवरा, कारण ही लोक दोस्तीमध्ये कुस्ती करायला लागलेत, महायुतीमध्ये बिघाडी करायला लागलेत. त्यामुळे यांना वेळीच आवरा. ह्यांचे जर काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी त्यांच्या नेतृत्वाकडे मांडावे, महायुतीमध्ये जी समन्वय समिती नेमण्यात आल्या त्यांच्याकडे मांडावे. असं सार्वजनिक बोलून कुठंतरी आघाडी म्हणजे महायुतीमध्ये बिघाडी करण्याचं काम हे 3 लोक करतायत. यांना माझी विनंती आहे की शिंदे साहेबाला विनंती आहे की वेळीच यांना आवर घाला. परंतु महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आणि भरत गोगावले हे तिघही ज्यावेळेस सुनील तटकरेंवर आरोप करतायत की कुठेतरी त्यांना आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला. महेंद्र थोरवे सातत्यानं बोलत असतात, दळवी जे सुनील तटकरेंकडे सातत्यानं भेटत असतात ते देखील म्हणतात की मला पाडण्याचं षडयंत्र रचलं आणि युवकच्या प्रदेशाध्यक्षांना बोलू नये या सगळ्या विषयासंदर्भात. मला वाटतंय ह्यांना जर पाडण्यासाठी षडयंत्र रचलं होतं तर यांनी निवडणुकीच्या काळात निवडणूक झाल्यावर आवाज उठवायला पाहिजे होता. ज्या वेळेस पालकमंत्रीपद भेटलं नाही त्यावेळेस तुम्ही आवाज उठवताय, म्हणजे तुमचा हेतू हा राजकीय हेतू आहे. जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे कुटुंबियाला बदनाम करण्याचा हा कट आहे त्यांचा. ह्याच्यामध्ये जर तुमच्यावरती अन्याय झाला तर तुम्ही वेळीच आवाज उठवायला पाहिजे होता, परंतु तसं न करता हे आता आवाज उठवतायत आणि बदनाम करतायत. कारण ह्यांना पालकमंत्रीपद भेटलं नाही आणि मला ह्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीची कीव येते की आमचे 3 आमदार आहेत म्हणून पालकमंत्रीपद भेटावं. महायुतीमध्ये ज्यावेळेस 3 पक्षाच्या नेत्यांनी बसून हे पालकमंत्रीपद ठरवलं त्यावेळेस कुणाला कुठला जिल्हा, कुठल्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री असावा हा निकष लावला. कदाचित त्यांना जो निकष लावला ते माहिती नसावं आणि ह्यांची ही बौद्धिक पातळी आहे म्हणूनच शिंदे साहेबांनी यांना पालकमंत्रीपद दिलं नसावं असा माझा समज आहे. कारण काही जिल्ह्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वाशिममध्ये एक पण आमदार नाही तरी सुद्धा आमच्याकडे पालकमंत्रीपद आहे. मग निकष काय लागला तिथं ह्याचं काय समजायचं. परंतु ही जी लोक आहेत पक्षांनी जे पक्षश्रेष्ठी आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी घेतलेल्या निर्णयाला चॅलेंज करतायत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या तिघांचा विचार केला पाहिजे, कारण ही लोक तुमच्या निर्णयाला चॅलेंज करतायत. त्याच्यामुळं शिंदे साहेबाला नम्र विनंती आहे की या तिघांना आवरा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात या सगळ्या विषयावरून नक्कीच चर्चा झाली असेल. खरं तर काही ह्या संदर्भात तुम्हाला माहिती देण्यात आली का? कारण ज्यावेळेस महायुती म्हणून तुम्ही सामोरे जातात त्यावेळेस अंतर्गत चर्चा होतात. सुनील तटकरेंची राष्ट्रीय अध्यक्षांसोबत ह्या सगळ्या विषयाबद्दल चर्चा झाली का? मुख्यमंत्र्यांसोबत काही चर्चा झाली का? मला वाटतंय जी माध्यमाच्या द्वारे आम्हाला समजलं त्या बाबतीत चर्चा झालेलीच असणार आहे. कारण अचानकपणे तुम्ही पालकमंत्रीपद रद्द करता किंवा त्याला स्टे देता हे कुठंतरी दुःखद होतं आणि त्याबाबत आमचं जी मत होतं, आमच्या पक्षाचं जे मत होतं, महायुतीच्या नेत्यांना, या 3 नेत्यांना त्या ठिकाणी मांडण्यात आलेले. त्या बाबतीत मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील, कारण ती भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्या भूमीतून महाराजांनी स्त्रीचा सन्मान कसा करावा हे
देशाला दिशा दिलेली आहे आणि त्याच भूमीत एका स्त्रीचा अपमान होत असेल तर मला वाटतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा त्याबाबत योग्य तो निर्णय घेतील आणि हे जे काही तिढा निर्माण झालाय ते तिन्ही पक्षाचे नेते बसून सोडवतील. अजित पवार सातत्यानं म्हणतात धनंजय मुंडेंच्या विरोधात जर पुरावे सापडले तर कारवाई केली जाईल आणि यामुळेच कुठेतरी त्यांचं निलंबन अद्याप झालेलं नाही अशा पद्धतीचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांना केलाय. शिवाय त्यांना अजित पवारांना थेट चॅलेंज देखील केलेलं आहे. त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की ते जर पुरावेच मागत असतील तर पुरावे घेऊन मी येते, तुम्ही मला वेळ द्या. माझा आणि अजित पवारांचा 36चा आकडा आहे. मात्र अजित पवारांना जर मला वेळ दिला तर मी या संपूर्ण प्रकरणाची जे डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांना देईल आणि मग तरी ते राजीनामा घेतील का? अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते मंत्रालयात बसून लोकांच्या समस्या सोडवत असतात. ते जनता दरबारी घेत असतात. अंजली दमानियाकडे पुरावे असतील तर त्यांनी यावे. उगाच माध्यमात बोलून माझ्याकडे पुरावे आहेत, अजितदादांनी वेळ दिला तर मी येते, अशा पद्धतीचं विधान करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करू नये. अंजली दमानिया कशासाठी कुणासाठी काम करतात हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. कोणासाठी काम करतात? त्या रिचार्ज झाल्याशिवाय काम करत नाहीत, रिचार्ज झाल्याशिवाय चालत नाहीत. त्या आज ज्या पद्धतीने बीड प्रकरणावर बोलतायत, मला वाटतं महाराष्ट्रात इतर अनेक प्रकरण त्या बोलत नाहीत, परंतु त्यांना माहित आहे की या प्रकरणामध्ये त्यांना काहीतरी मोठं रिचार्ज झालं असेल त्यावेळेस त्या बोलतायत. अजितदादाला भेटण्यासाठी अपॉइंटमेंटची गरज नाही लागत. ते मंत्रालयामध्ये असतात, जनता दरबार चालू असतो आणि अंजली दमानियाच्या जी काही त्यांचे पुरावे आहेत त्याच्यावर कितपत विश्वास ठेवायचा. त्यांनी दादाला देण्यापेक्षा द्या ना प्रशासनाला. का राज्याला गृहमंत्री नाहीत? द्या त्यांच्याकडे पुरावे आहेत तुमचे. तर तुम्ही अजितदादाला पुरावे देणार असं म्हणून हे फक्त माध्यमामध्ये प्रसिद्धी मिळवण्याचा हेतू आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. तुमच्याकडे पुरावे असतील राज्याच्या गृहमंत्र्याला द्या, मुख्यमंत्र्यांना द्या, एकनाथरावजी शिंदे साहेबाला द्या, दादांना द्या, आम्हाला पाठवा. माध्यमासमोर जनतेसमोर उघड करा धनंजय मुंडे साहेबांचं काय कनेक्शन आहे. परंतु हे जाणीवपूर्वक धनंजय मुंडे साहेबांच्या विरोधात सुपारी घेऊन बदनामी करण्याचं काम हे अंजली दमानिया करतायत. अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तुमच्या पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि तुमच्याच पक्षाचे धनंजय मुंडे मंत्री आहेत. त्यामुळे स्वाभाविकच तुमच्याकडे ते डॉक्युमेंट येणं अपेक्षित आहे. तुम्ही त्यांना वेळ का देत नाही? तुम्ही का त्यांना सांगत नाही? मी सांगितलं ना, अजितदादाकडे भेटण्यासाठी वेळ नाही लागत, फक्त मंत्रालयात यावं लागतं. त्यांनी तेवढी तयारी ठेवावी. या मंत्रालयात दादा बसलेले असतात, तुम्ही घेऊन जाणार का त्यांना? या भेटायला या. फक्त ते पुरावे काय आहेत? जर खोटे पुरावे असतील तर महाराष्ट्राची माफी मागावी लागेल. त्यांच्याकडे असे पुरावे असतील त्यांनी माध्यमासमोर दाखवावे, गृहमंत्र्याकडे द्यावे. जर खोटे पुरावे असतील त्याच्यामध्ये कुठेही धनंजय मुंडेचा जर सहभाग नसेल तर त्यांनी महाराष्ट्राची माफी मागणार का हे त्यांनी जाहीर करावं, मग यावं. आणि अजितदादाला भेटण्यासाठी अपॉइंटमेंटची नाही तर मंत्रालयात येण्याची गरज लागते, जनता दरबारमध्ये येण्याची गरज लागते. ती तयारी त्यांनी ठेवावी. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच अंजली दमानिया यांच्याकडे जर खरंच पुरावे असतील तर त्यांना तत्काळ प्रशासनाला द्यावेत, गृहमंत्र्यांना द्यावेत आणि अजित पवारांची वेळ घ्यायची गरज नाहीये. तुम्ही थेट मंत्रालयात या, मी स्वतः तुमची भेट करून देतो असं देखील एबीपी माझाशी बोलताना सूरज चव्हाण यांना प्रतिक्रिया दिली आहे. कॅमेरामन सचिन शिंदे, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.